तर आज दिवसभरात माझ्यासोबत असं काही घडलं नाही याचा मी कधीच विचार करूच पण शकत नाही. जय शिवराय सर्वांना. आपला किल्ला बघा किती सुंदर दिसतोय. एवढं सुंदर मस्त वातावरण झालं ना पावसामुळं. एकदम मस्त मस्त हिरवी झाडं सर्वकडे फुललीत आणि रेड रेड कलरची फुलं पण आहेत. तुम्हाला दिसत आहेत की नाही काय माहिती. तर मस्तपैकी आज होता घावण्याचा बेत. तर मस्तपैकी मी सकाळी उठले तर बघा तोंडाला थोडीशी सूजच वाटत होती. मस्तपैकी छान आपले घावणे बनवले, टिफिन पॅक केले आणि निघाले आपल्या ड्युटीला. आज ना जायला खूपच उशीर झाला होता. 8ची गाडी तर निघूनच गेली होती. म्हटलं आता गाडी भेटते की नाही काय माहिती, कारण 8:30च्या पुढे गाडीने जाणं म्हणजे खरंच अवघड आहे. आणि बघा हे आपल्या इथं दत्त मंदिर पाशी जाताना दिसतोय ना, असं वाटतंय मस्त अशा कुठल्या तरी त्रासातून येऊन आपण ह्या छान वातावरणात आलो की खूप छान वाटतं ना. तर इथं अशी मस्त टोमॅटोची झाडं, शेवंतीची झाडं लागलेली आहेत. आणि हा आपला मागं किल्ला आहे, शिवनेरी किल्ला. हा मस्तला सकाळी सकाळी महाराजांच्या किल्ल्याचं दर्शन आलं आणि महाराजांच्या पुतळ्याचं दर्शन झालं ना की अंगात वेगळीच शक्ती संचारते. असं दिवसभर कामाची स्फूर्ती भेटते आणि मस्त वाटतं. तर मस्तपैकी गेले तर बघते बापरे एस टी लागली होती आणि एवढी एस टी गर्दी होती की उभं राहायला सुद्धा जागा नव्हती. शेवटी ड्रायव्हरची तिथे उभं राहायला लागलं. खूपच गर्दी होती मध्ये. आणि हे बघा यांना जर आता खरंच हे श्वान प्राणी तर जागाच नाही आहे कुठं थांबण्यासाठी. तसंच आपलं घर बांधून टाकतात. हे बघा अजून पण गर्दी आहे. आता जुन्या स्टँडला गाडी आली आहे. एवढी गर्दी होती तरी पण लोक चढायची होती. 10 ते 12 लोक खाली उभे होते तरी पण एस टी खूप गर्दी होती. आणि इथं तर मला कारण आपले जे ड्रायव्हर पाठवले त्यांना खूप अस्वस्थ वाटतं. त्यांना गाडी सुद्धा व्यवस्थित चालत नाही. ते सारखे बोलत होते की मी जातो म्हणजे मी जातो स्टँडवर परत एक गाडी पाठवतो. आणि शेवटी झालं पण तसंच. घोडेगाव फाट्याला त्यांनी गाडी थांबवली. गाडी अशी थांबवली की मला गाडीतून उतरवता पण येत नव्हतं. मला म्हणजे चालवता पण येत नव्हतं. त्यांना गाडी थांबवायचं पण त्यांना त्रास होत होता. आणि मग शेवटी गाडी त्यांनी तिथे थांबवली आणि त्यांनी दुसरी गाडी मागवली. कारण मी तर तिथून निघून आले ते झाले होते गाडी. दिदी भेटली तर दिदीला बोलले की दिदी प्लीज मला माझ्या फाट्यापर्यंत सोडव. बोलली ठीक आहे. मग तिथे मला तिथपर्यंत सोडवलं. थोड्या त्रासातून आले. असं वाटलं होतं की आज खरंच म्हणजे काय देवाने काय माहिती. मग मध्ये आल्यानंतर मग थोडंसं स्टाफ रूममध्ये व्यवस्थित केलं आणि त्यानंतर मग मुलांकडे गेले. मुलांना थोडंसं इंट्रोडक्शन दिलं. कोणता आमचा न्यू चॅप्टर चालू होणार होता. क्लोथ्स ईबीएस आम्ही चॅप्टर चालू करत होतो ईबीएसचा. तर त्याबद्दल मुलांना विचारत होते मी क्वेश्चन की तुम्ही कोणते कोणते कपडे घालता वगैरे. आणि त्यानंतर मग असंच लेक्चर लिहिण्यात आणि वाचण्यात घेऊन गेलं. त्यानंतर थोडं कम्प्युटरचं लेक्चर होतं. मुलांना मी बेसिक कम्प्युटर शिकवत होते. बघा आता सगळं माझे जे विद्यार्थी सर्वांना मस्त कम्प्युटरचं नॉलेज आलेलं आहे. कारण त्यांना बेसिक नॉलेज मी पहिलं की हाऊ टू स्टार्ट द कम्प्युटर, हाऊ द फंक्शन वर्क्स, असं प्रत्येक गोष्ट मी त्यांना व्यवस्थित समजून सांगितली. माझा जो प्रत्येक विद्यार्थी आहे ना, तुम्ही चेक कराल तर प्रत्येक विद्यार्थ्याला मस्तपैकी कम्प्युटर चालवता येतो. 1ली पासून ते 10वीपर्यंत सर्व विद्यार्थी मस्त कम्प्युटर चालवतात. त्यानंतर हे बघा मी थोडेसे याची डान्स प्रॅक्टिस घेत होते. व्हॉलीबॉल मॅच चालली होती तर याचा आनंद गगनातच मावेना. हा मस्तपैकी डान्स चालू करत होता. त्यानंतर थोडंसं आम्ही प्लांटेशन ड्राईव्ह केलं. थोडेसे बटाटे लावले आणि थोडेसे टोमॅटोही आम्ही लावलेले आहेत. तर आम्ही तुम्हाला ते लवकरच दाखवू. आज ना मुलांना मस्त व्हॉलीबॉल मॅच खेळायची खूप आवड निर्माण झाली होती. ते बोलत होते की मॅम प्लीज व्हॉलीबॉल मॅच खेळा. म्हटलं ठीक आहे चला. मग ते व्हॉलीबॉल खेळत होते. मी मस्त एन्जॉय करत होते. मग स्कूल सुटल्यानंतर यांना मस्त असं घेऊन चालले होते मी त्यांच्या पॅरेंट्सच्या हवाली करायला. व्हिडिओ टाकायचा. तुम्ही मोठे विद्यार्थी असूनही तुम्ही लहान मुले तरी लाईनीत चालता, तुम्ही नाही चालत. त्यामुळे ते तोंड लपवत होते. आणि मग इथं आम्ही एस टीची वाट बघतो. एस टीला यायला ना खरंच खूप उशीर लागतो. रोज आम्ही इथं वाट बघत असतो की कधी एस टी येते, कधी एस टी येते. शेवटी आली एकदम एस टीने घरी. मग जाताना म्हणतं पिल्लूसाठी गाडी घेऊन खूप पिल्लूच आले आज. आणि बहुतेक की झोपेतून उठून आली म्हणून असे तोंड करून बसली. मग तिला लाडू दिले. मग खूप खुश झाली. मग घरी गेल्यानंतर म्हटलं थोडंसं चला फुलं बघूयात आपली लावलेली. त्यांना फुलं वगैरे आली तर तेरड्याला वगैरे आलेली. मग दादा बोलले की मला चहा करून दे. मग त्यानंतर मग मशीनला झाली होती. मशीन कपडे वगैरे वाळत घातली. थोडीशी घेवड्याची भाजी गरम केली. कोथिंबीरच्या वड्या केल्या. थोडासा टाइम स्पेंड केला मस्तपैकी. तिच्यासोबत खेळले. आणि मग आज पिलूचा अभ्यास बापरे बाबांनीच घेतला. बाबा पिलूचा अभ्यास घ्यायला बसले. आणि मग त्यानंतर मी तोपर्यंत पटकन जेवण बनवलं. मस्तपैकी डाळ चपाती, एवढ्याची भाजी, कोथिंबीरीच्या वड्या असं जेवण केलं छानपैकी. आणि त्यानंतर रेनकोटची ऑर्डर आली होती. किल्ल्यावर दुकान आहे तर तिथे रेनकोट विकण्यासाठी लागतात म्हणून यांनी रेनकोट ऑर्डर केलेले. तर तेच बघत होते. आणि त्यानंतर मला ना सवय आहे की घरी गेल्यानंतर मी पहिले ना झाडं वगैरे बघते. सगळे किती छान छान झालेत, किती मस्त वातावरण झाले. कारण दिवसभर तर बघायला भेटत नाही. आता बघा हे माझं मी फणस लावले. ते 3 फणसाच्या बिया टाकल्या होत्या. ते मस्त असे झाडं उगून आलेत. मला खूप मस्त वाटलं यांना बघून.
तर मस्तपैकी मी आता हे बांधावर कुठेतरी नेऊन लावेल या फणसाला. आणि त्यानंतर लिंबोणी पण बघत होते, लिंबोणीला पण छान छान लिंब यायला लागलीत आता, आणि लिंब पण आता मस्त मोठी व्हायला लागलीत. तर त्या या पॅसेजमध्ये ना मी थोडेसे काळेवाल, थोडी चवळी हे सगळं लावलंय. कोण आहे बघा आमची कॅन्डी, ही पण कॅन्डी? ही काय बघतीये रोज कॅन्डी? रोज इथं, आवाज रोज दे. इथे येऊन काय लावतीये, काय करते. कारण काल पण मी इथं आले होते, काल पण मी इथं लावलं. आणि वातावरण बघा किती काळे ढग निर्माण झालेत, असं वाटतं आत्ता पाऊस येईल सगळं धुवून जाईल. मग इथं पण मी बघितलं पण नारळ बघा आमचे किती छान झालेत, मस्त मस्त छोटे छोटे नारळ आलेत नारळाला. आणि बघा मॅडम तर लगेच मेकअप करून पण आले, आणि आलं तर आलं सगळं उलटं स्टॉप घालून आलं. तिला मी बोलते अरे उलटा घातला, अरे कुठं उलटा घातलाय, बोलते आई नाही उलटा घातला. आपने वो उल्टा पहना है लागत त्याची कॉलर बॅक साईडला आहे, ती इकडे घातली.